नमस्कार मंडळी, सोप्पं सोप्पं सायन्सच्या या भागामध्ये मी मकरंद केतकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आत्ता आहे पुण्याच्या टेकडीवरती आणि आज आपण माहिती घेणार आहोत साग या वृक्षाची. साग माहीत नाही असा व्यक्ती विरळच असेल, कारण भारतामध्ये सागाचा वापर हजारो वर्षापासून होत आलेला आहे. तुम्ही जर का कारल्याची लेणी पाहिली असतील लोणावळ्याजवळची, तर त्याच्या छताना ज्या रिब्स आहेत, त्या रिब्स आहेत सागाच्या लाकडाच्या. पण मग सागाचंच लाकूड एवढ्या मोठ्या पद्धतीने, एवढ्या मोठ्या प्रकारे का बरं वापरलं गेलं असेल? तर याचं कारण असं आहे, सागाच्या लाकडामध्ये नैसर्गिकरित्या कीटकांना प्रवेश करण्यापासून रोखणारे, बुरशी न लागू देणारे क्विनॉइड्स, अँथ्रोक्विनॉन्स सारखे घटक असतात. या घटकांमुळे सागाचं लाकूड हे लवकर खराब होत नाही. तसेच त्याच्यामध्ये नैसर्गिक तेलकट द्रव्य असल्यामुळे त्याच्या हार्टवूडमध्ये हे लाकूड नौका बांधणीसाठी, जिथे पाण्याशी संपर्क येणारे अशा ठिकाणी आवर्जून वापरलं जात आहे खूप पूर्वीपासून. ऑफकोर्स आता तर मेटलपासूनच जहाजं बनवली जातात, पण लाकडापासून जेव्हा जहाजं बनवली जायची आपल्याकडे, त्यावेळेला सागाच्या लाकडाचा आवर्जून वापर केला जायचा. तुम्ही जर का महाराजांचं आज्ञापत्र पाहिलं असेल, ज्याच्यामध्ये त्यांनी वृक्षांविषयी लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा साग या शब्दाचा उल्लेख आहे आणि धन्याच्या मालकीनेच तो जे काही झाड असेल, सागाचा वृक्ष असेल, तो तोडावा असं त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. सागाचं लाकूड हे टिकवण्यासाठी विशेष काळजी काही घ्यावी लागत नाही, त्याच्यावरती विशेष काही प्रक्रिया करायला लागत नाही. फक्त एक विशिष्ट पद्धत पूर्वीपासून वापरली जाते. ती पद्धत म्हणजे, जेव्हा हे लाकूड उभं असतं, ओके, साधारण एक 50-60 वर्षाचा झाला साग, की तो वापरण्यायोग्य होतो, म्हणजे त्याचं लाकूड तेवढं मॅच्युअर झाल्यानंतर वापरण्यायोग्य होतं. त्यावेळेला त्याच्या या खोडाच्या भोवती असं एक चीर मारली जाते. ओके, त्याला म्हणतात गर्डलिंग. त्यामुळे काय होतं, त्याचे जे पाणी आणि पोषक द्रव्य वाहून नेणाऱ्या ज्या जी जी रचना आहे त्याच्यामधली, ज्याला झायलेम आणि फ्लोएम म्हणतात, तर ते कट होतं आणि नैसर्गिकरित्या पाण्याच्या अभावामुळे एक वर्षभरामध्ये, 1.5 वर्षामध्ये ते झाड उभ्या उभ्याच सुकून जातं. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ते झाड नैसर्गिकरित्या सुकून जातं आणि मग त्याला टिकवण्यासाठी विशेष कष्ट घ्यायला लागत नाहीत. ब्रिटिश काळामध्ये सागाच्या वापराविषयी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालं आणि वापराविषयी म्हणण्यापेक्षा आपण त्याच्या लागवडीविषयी म्हणूया. कारण वापर तर माहिती होताच त्यावेळेला, कारण ब्रिटिश त्याच्या म्हणजे राज्य करण्याच्या आधी भारतामध्ये अनेक वर्ष भारतात राहत असल्यामुळे त्यांना वापराबद्दल तर माहितीच होतं, पण त्यांनी लागवडीसाठी विशेष कष्ट कष्ट घेतले त्यांनी. त्यांनी अशा पद्धतीने भारतामध्ये जिथे नैसर्गिकरित्या साग उगवतो, म्हणजे केरळ आहे, मध्य प्रदेश आहे, महाराष्ट्रातला विदर्भ आहे, आणि भारतातली इतर अनेक राज्य जिथे हा साग नैसर्गिकरित्या उगवतो, अशा ठिकाणी त्यांनी त्या सागाची पद्धतशीररित्या लागवड केली. अशा पद्धतीने केली की आज एक समजा आपण असं धरूया की 500 चौरस किलोमीटरचं जंगल आहे, तर पहिल्यांदा 1 चौरस किलोमीटरमध्ये ह्या वर्षी साग लावला, मग दुसऱ्या वर्षी 2 चौरस किलोमीटरमध्ये लावला. असं करत करत त्यांनी ते 500 चौरस किलोमीटरचं जंगल पूर्णपणे फक्त सागाची लागवड केली. तुम्ही वायनाडला जर का गेलात, केरळमध्ये वायनाड अभयारण्य आहे, तर तुम्हाला तिकडे अनेक किलोमीटरपर्यंत लांब क्षितिजापर्यंत फक्त साग एवढाच लावलेला दिसतो. ह्याला मोनोकल्चर म्हणतात. त्याचं तसं म्हणजे जंगलाच्या दृष्टीने ते तसं धोकादायक आहे, कारण कीड पडली समजा जर का झाडावरती, वुड बोरिंग बिटल्स जर का त्याला लागले, तर अचानक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. बट एनिवे, तो आपला आजचा टॉपिक नाही आहे. अशा पद्धतीने त्यांनी लागवड केली आणि मग त्यांना दर 50 वर्षानंतर एक मोठा सेक्शन कटिंगसाठी अवेलेबल होईल अशी त्यांनी काळजी घेतली होती. पण सागाची लागवड पद्धतशीर ही काय फक्त ब्रिटिशांनीच केलेली आहे का? नाही. तुम्ही 1680च्या आसपासचे जर का रत्नागिरी गॅझेटियर मधले जर का रेकॉर्ड्स पाहिलेत, तर कान्होजी आंग्रेंनी नौका बांधणीसाठी सागाची पद्धतशीर लागवड केल्याचं आपल्याला आढळून येतं. त्याच्यामुळे आपल्याकडे अनेक गोष्टी फक्त ब्रिटिशांनी आपल्याला शिकवल्या, ब्रिटिशांमुळे आपल्याला अमुक माहीत झालं, ब्रिटिशांमुळे आपल्याला तमुक माहीत झालं, हे खूप पूर्वीपासून सांगितलं जातं. तसं नाही आहे. आपले पूर्वजही तितकेच हुशार होते. फक्त ब्रिटिशांनी अशा पद्धतीने आपलं ब्रेन वॉशिंग केलं की तुम्हाला काहीच कळत नव्हतं. तुमचे पूर्वज
अडाणी होते. अशा पद्धतीने ब्रेन वॉशिंग केल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी आज अशा भासतात की आपल्याला ठाऊक नव्हत्या आणि ब्रिटिशांनी आपल्याला शिकवल्या. मला वाटतं लॉर्ड मेकॉलेचं पत्रच आहे की इथल्या लोकांना हे शिकवणं गरजेचं आहे की तुमची संस्कृती कशी गावंढळ आहे, वाईट आहे, त्यांना तुम्हाला काहीच कळत नाही आणि आम्ही कसे सुपेरियर आहोत. एनिवे, सागाची अजून एक तुम्हाला गंमत माहिती आहे का? तुम्ही जर का सागाचं पान थोडंसं तोडलं आणि जर का ते चोळलं तर तुमच्या हाताला त्याचा काही प्रमाणामध्ये लाल रंग लागतो. विशेषतः जे अगदी नवीन नवीन पान असतं तर त्यामध्ये तुमच्या हाताला त्याचा लाल रंग लागतो. त्या पेशींमध्ये अँथोसायनिन आणि इतर घटक असतात ज्यामुळे तुम्ही हे चुरडलं की त्या पेशींमधनं तो लाल रंग बाहेर येतो आणि हाताला लागतो. हा रंग कपडे डाय करायला खूप पूर्वीपासून वापरला जातो. छान नैसर्गिक रंग आहे हा. तर अशी आहे आपल्या ह्या लाडक्या सागाची माहिती. विषय आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. इन्स्टावरती असाल तर पोस्ट करा, शेअर करा आणि पाहायला पुन्हा विसरू नका सोपं सोपं सायन्स. धन्यवाद.